गाईज आमचा अचानक प्लॅन ठरला. निखिल घरी चालला होता तर आम्ही असंच डिसाईड केलं की त्याला सोडूया आणि दगडूशेठला जाऊ. आता गाडीचा आवाज खूप येईल, थोडंसं क्लच वगैरे चालू करतो आम्ही. आता जस्ट आमचे 2-3 गाड्या अजून आहेत. हे बघा ही एक गेली गाडी, अजून एक आहे. हे बघा ही अजून एक आहे. आता 1:30-2 वाजलेत, अडीच वाजलेत. चलो आता आम्ही जातो. हे बघा 2 गाड्या गेल्या पुढं. आता आमची 350 सीसी त्यांना मला ओव्हरटेक मला टाइम नाही लागणार, पण तरी आम्ही हळू आहे. चला तुम्हाला पुढचे भेटवतो आता अजून. गाईज आता दगडूशेठला आलोय. काय नाही आमचा अचानकच प्लॅन ठरला. निखिलला सोडायला जायचं होतं तेव्हाच. आता दगडूशेठला आलोय. बाकीचे तिकडे आहेत. हां आता तशी जरा प्रॉपर दिसून तुम्हाला. सार्थक आपलं का ठरलं यायचं? महाराष्ट्र दिन वा. आणि फर्स्ट डे आणि मेन म्हणून आम्ही ब्लॉगवर टाकायचं आहे मला हे. हां ब्लॉगवर टाकायचं आहे. ब्लॉगवर टाकायचं आहे का? सॉरी गाईज ये कट हो जाएगा. गाईज आज जे दगडूशेठवर येऊन मजा येते ना, आज जे इथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ते कधीच भेटत नाही. म्हणजे असते पॉझिटिव्ह एनर्जी तर रोज, बट आज तुम्ही जर गर्दी बघू शकता. आता 3:30 वाजले आहे, 3:30 पण नाही 3:15 वाजले आहे. 3:15 वाजता जर कधी एवढी गर्दी तर होत असताना तर भाई तुम्ही इथं फक्त एकदा विजिट करा. सकाळी सकाळी जो हायवेचा रोड आहे एकदम बढिया. आलो गाडीनं इथे येऊन दर्शन घेतलं ना, वरती आहे. किती काही पैसे घेऊ वरती आहे. एक दर्शनसाठी सर्व काही वरती. आता आपण चाय एकदम मस्त वाटतं, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी. एकदम पॉझिटिव्ह. आता निखिलला सोडूया. हां निखिलसाठी आम्ही निखिलसाठी लवकर आलो. आता निखिलला सोडू. ट्रेन आपली मुंबईसाठी. आता निखिलला सोडतो आणि तिथंच काहीतरी बघू, खातो वगैरे काहीतरी. गाइस मेन कारण तो यहाँ आने का ये है कि हम सबको कम बैक करना है. अभी सेमेस्टर की एग्जाम है, अभी हमारे सेमेस्टर की एग्जाम है. हम सबको कम बैक करना है और हम सारे लोग कम बैक करेंगे गाइस. आप भी देखते आता रहिए. गाईज मी सांगतो एक पण ब्लॅक नाही लागू देत मी. कमबॅक कसं दाखवतो? गाइस मी तर डिटेन होतो का काय माहिती. नाही रिटर्न नाही होत येणार. हमारे सर के ऊपर बहुत सारे लोगों का हाथ है. इनकी वजह से हम कभी डिटेन नहीं होंगे. चला अभी हम यहाँ पे चाय पिएंगे. गेलं मी नाही विचार करत एवढा माझ्या ब्लॉगमध्ये. काय वाटतं तुला निखिल चाललाय? अरे जरा दुःख दाखव. अय निखिल चाललाय तुझा जरा दुःख वकीत जाऊ दे ना मग. एवढं नको हँडल करू दे सोडून. जरा सार्थक चाललाय तर दुःख थोडंसं. काय म्हटलं? दुःख सार्थक निखिल चाललाय तर. गाईज आम्हाला खूप दुःख होतं. आमचा एक परम मित्र चाललाय मुंबईला रे. त्याला सोडून द्यायला आलो तर खूप आठवण. पुणे स्टेशनला आलोय आम्ही त्याला सोडवायला. चालला पण चाललाय. मामाच्या घरून निघालेच नाही तर आम्ही आता मामाला याच्यासोबतच कुठेतरी पाठवून देतो. 2 दिवसासाठी दूरच्या आमच्या. आता चाय वगैरे घेतो जरा. आता आमच्यामध्ये काय सुट्टा बिट्टा घेणार कोण नाही, फक्त चायच आलेत. आता निखिलला आम्ही आतमध्ये सोडायला आले. काय जे लोक खाली करून झोपले असेल. यांची ट्रेन लेट आहे म्हणून. निखिलची पण ट्रेन लेट आहे. लेकिन 1 घंटा झोपूंगे मस्त बढ़िया. लय झोप होई निखिल. एसी डायरेक्ट. लोणावळाची बी ट्रेन आहे, जायचं का आपण? काय करायचं? आपल्याकडे गाडी असून आपण ट्रेनने जायचं का आता? बरोबर आहे. 50 किलोमीटर काय झालं. चल ना मग भाई आता इथे सोडून ये. इथून काय गुंजू आपण. नाही बाबा लय थकलंय. 2 दिवस सुट्टी आहे, तिथं जाऊन झोपून जाऊ आपण लोणावळा. अरे नाही रे, मला आज थोडंसं काम पण आहे. गाईचा फोटोशूट करायला चालला. इथं आहे पण आय डोंट थिंक. भाई माझ्याकडे डायरेक्ट आयफोन प्रो आहे. निखिल 15 प्लस आहे डायरेक्ट. 15 प्लस. शेवटी निखिल चालला पण आमचा मामानी चालला. नाही गेला जाऊन आला. अरे आम्ही बाथरूम साठी कुठं फिरायले. दुकानात घुसलो आता. इकडे चला. निखिलने ब्लँकेट नाही आणलं तर निखिल झोपत नाहीये. निखिल आता उभा राहून झोपणार आहे.
निखिल आणि ब्लँकेट नाही आणलं. थंडी थंडी हवा ते हा ना, झोप ना मग. जॅडची निखिल जा रे हो. चल बाय, सावकाश जा रे. गाईस निखिल तर गेलाय पण गाडी पण मामाने गेली. मामा आपलं काय अपडेट? पोहे खाणं चालू आहे गाईज. नाही गाईस मजा हे आहे. एकट्याने घेतली, एकट्याने क्लास पण नाही वाटत. गाईस माझ्या इथले सर्वजण खातात. हा, कोण नाही खाते गाईज, तो एकटाच खातोय. हा गाईस गाईज आता सनराईज होणार आहे आणि आम्ही तिथं स्पॉट आला आता. दुसरा स्पॉट आहे रे आपला खाण्याचा. थंडी म्हणजे सनराईज आला डायरेक्ट. आता बघू अगर खाण्यापिण्या होतं अगर सनराईज झालाच तर मग फोटो पण काढू आपण. मला इथं पुढं जागा पण माहिती आहे कडक, तिथं सनराईजवर फोटो काढू शकतो. मामा आला लगेच.